आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो। मी आज चाललेलो आहे मासे पकडण्यासाठी आणि बघू शकता ऊन पण पडलेलं आहे। आजूबाजूचं वातावरण बघू शकता, छान असं वातावरण झाले। पाऊस पण उघडल्यामुळे शेतामध्ये पाणी वगैरे दिसत नाही। आता आम्ही चाललेलो आहे झुऱ्याकडे। आता माझे दोन मित्र पुढे गेलेले आहेत, आता आम्ही जाणार आहोत तिकडे ओढ्यावरती मासे पकडण्यासाठी। तर चला मित्रांनो जाऊ आपण ओढ्यावरती। असा आमचा रस्ता आहे मित्रांनो जाण्यासाठी, छोटीशी वाट आहे। चाललेलं आहे आजूबाजूचा परिसर बघू शकता, ऊन पण पडत चाललेले त्यामुळे जास्त काही पाऊस नसल्यामुळे मासे किती लागतात ते सांगता येत नाही। पण आज आम्ही चाललेले ऊन असल्यामुळे। आता सध्या मित्रांनो रोप पण बारीक आहेत, त्यामुळं कामं नसल्यामुळे गावाला आम्ही असं ओढ्यावरती मासे पकडण्यासाठी जातो। समोर बघू शकता इकडून असा ओढा वाहत येतोय, तर इकडे खालीपर्यंत जातात दुसरे ओढा। आणि आज आपण इकडे जाणार आहे ओढ्यावरती मासे पकडण्यासाठी। चालले आता बांध आहे मित्रांनो। थोडं इकडे पाणी मित्रांनो बघू शकता, समोर पाणी वगैरे पडताना दिसते आपल्याला। अशाच प्रकारे आज आपला दिवसभरात किती मासे पकडतो आपण ते आज पाऊस। तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू करा। बघू शकता इकडं थोडं पाणी मित्रांनो ओढ्याला, थोडंफार पाणी इकडून मी सांग होते। व्ह्यू बघू शकता, छान असा व्ह्यू दिसतोय आजूबाजूला। इकडं वरती घरत आता हे आमचं, हा पूर्ण सह्याद्रीचा डोंगर बघू शकता। आणि समोर आहे तो निमगिरी किल्ला आणि हनुमंतगड।
तर मित्रांनो आपण असं जाळं टाकलेलं आहे पूर्ण, हे वाईटवाडी दिसते असं जाळं टाकलेलं आहे आणि या साईडला भरपूर असे मासे लागतात मित्रांनो अधूनमधून थोडे थोडे. पण आता नदीला पाणी कमी असल्यामुळे जास्त तर मासे नाही, पण आहेत बऱ्यापैकी.